आता फ्रस्ट्रेटिंगली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. निराशाजनकपणे किंवा त्रासदायक रीतीने. फ्रस्ट्रेटिंगली हा शब्द ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. फ्रस्ट्रेटिंगली म्हणजे अशा पद्धतीने की ज्यामुळे निराशा किंवा त्रास निर्माण होतो. जेव्हा एखादी गोष्ट वारंवार अडथळे निर्माण करते किंवा अपेक्षेप्रमाणे होत नाही, तेव्हा ती फ्रस्ट्रेटिंगली घडते. इंग्लिश मीनिंग: इन अ वे दॅट कॉजेस डिसअपॉइंटमेंट ऑर अनॉयन्स. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ही वॉज फ्रस्ट्रेटिंगली क्लोज टू सक्सेस. तो यशाच्या अगदी जवळ असूनही निराशाजनकपणे अपयशी ठरला. इथे फ्रस्ट्रेटिंगली म्हणजे अपेक्षा असूनही निराशा निर्माण करणारी स्थिती. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. फ्रस्ट्रेटिंगली मीन्स: ए. प्लेझंटली, बी. इन अ सॅटिस्फाईंग वे, सी. इन अ डिसअपॉइंटिंग वे, डी. हॅपीली. आता इमिटेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. अनुकरण करणे किंवा नक्कल करणे. इमिटेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. इमिटेट म्हणजे एखाद्याची कृती, वागणूक, बोलण्याची शैली किंवा पद्धत तशीच कॉपी करणे किंवा अनुकरण करणे. हे चांगल्या सवयी शिकण्यासाठी किंवा कधीकधी मजेसाठीही केले जाते. इंग्लिश मीनिंग: टू कॉपी द ॲक्शन्स, बिहेवियर और स्टाईल ऑफ समवन और समथिंग. आता सिनोनिम्स पाहूया. कॉपी, मिमिक, रेप्लिकेट हे शब्द नक्कल करणे किंवा अनुकरण करणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. क्रिएट, ओरिजिनेट, इनोव्हेट हे शब्द नवीन निर्माण करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: चिल्ड्रन ऑफन इमिटेट देअर पेरेंट्स. मुले अनेकदा आपल्या पालकांचे अनुकरण करतात. इथे इमिटेट म्हणजे वागणूक कॉपी करणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. इमिटेट मीन्स: ए. क्रिएट समथिंग न्यू, बी. कॉपी समवन, सी. इग्नोर, डी. अवॉइड. आता इमिटेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. अनुकरण किंवा नक्कल. इमिटेशन हा शब्द नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. इमिटेशन म्हणजे एखाद्याची कृती, वागणूक, बोलण्याची शैली किंवा पद्धत याची नक्कल करणे किंवा अनुकरण. हे चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी किंवा कधीकधी मजेसाठी केले जाते. इंग्लिश मीनिंग: द ॲक्ट ऑफ कॉपीइंग द ॲक्शन्स, बिहेवियर और स्टाईल ऑफ समवन और समथिंग. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: इमिटेशन इज अ वे ऑफ लर्निंग न्यू स्किल्स. अनुकरण ही नवीन कौशल्ये शिकण्याची एक पद्धत आहे. इथे इमिटेशन म्हणजे शिकण्यासाठी केलेले अनुकरण. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. अनुकरण मीन्स: ए. इमिटेट, बी. इमिटेशन, सी. इमिटेटिंग, डी. इमिटेटेड. आता इमिटेटिव्ह या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. अनुकरण करणारा किंवा नक्कल करणारा. इमिटेटिव्ह हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. इमिटेटिव्ह म्हणजे एखाद्याचे वागणे, कृती किंवा शैली यांचे अनुकरण करणारा. अशा व्यक्ती इतरांच्या गोष्टी पाहून त्यांची नक्कल करतात किंवा त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करतात. इंग्लिश मीनिंग: इन्क्लाइन टू कॉपी ऑर इमिटेट अदर्स ॲक्शन्स ऑर बिहेवियर. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: चिल्ड्रन आर हायली इमिटेटिव्ह बाय नेचर. मुले स्वभावतः खूप अनुकरण करणारी असतात. इथे इमिटेटिव्ह म्हणजे इतरांचे वागणे कॉपी करणारी. खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. इमिटेटिव्ह मीन्स: ए. क्रिएटिव्ह, बी. कॉपीइंग अदर्स, सी. ओरिजिनल, डी. इनोव्हेटिव्ह. आता इमिटेटिव्हली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. अनुकारणात्मकपणे किंवा नक्कल करून. इमिटेटिव्हली हा शब्द ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. इमिटेटिव्हली म्हणजे एखाद्याची कृती, वागणूक किंवा शैली यांचे अनुकरण करून वागणे. जेव्हा एखादी व्यक्ती
इतरांचे पाहून त्यांच्यासारखेच वागते किंवा करते तेव्हा इमिटेटिव्हली हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग इन अ वे दॅट कॉपीज ऑर इमिटेट्स अदर्स ॲक्शन्स ऑर बिहेवियर. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द चाइल्ड ॲक्टेड इमिटेटिव्हली बाय कॉपिंग हिज टीचर. त्या मुलाने आपल्या शिक्षकांची नक्कल करून अनुकरणात्मकपणे वागले. इथे इमिटेटिव्हली म्हणजे नक्कल करून वागणे. खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. वन वर्ड सबस्टिट्यूशन इन अ वे दॅट कॉपीज अदर्स ॲक्शन्स ऑर बिहेवियर. ए क्रिएटिव्हली, बी इमिटेटिव्हली, सी ओरिजिनली, डी इंडिपेंडंटली. आता ट्रान्सलेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ, भाषांतर करणे किंवा अनुवाद करणे. ट्रान्सलेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. ट्रान्सलेट म्हणजे एका भाषेतील मजकूर किंवा बोलणे दुसऱ्या भाषेत रूपांतरित करणे. यामध्ये मूळ अर्थ कायम ठेवून दुसऱ्या भाषेत योग्य शब्दांत मांडणे महत्त्वाचे असते. इंग्लिश मीनिंग टू कन्वर्ट टेक्स्ट ऑर स्पीच फ्रॉम वन लँग्वेज इनटू अनदर. आता सिनॉनिम्स पाहूया. कन्वर्ट, इंटरप्रेट, रेंडर हे शब्द भाषांतर किंवा रूपांतर दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. मिसइंटरप्रेट, डिस्टॉर्ट, कन्फ्यूज हे शब्द चुकीचा अर्थ लावणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, शी कॅन ट्रान्सलेट इंग्लिश इंटू मराठी. ती इंग्रजीचे मराठीत भाषांतर करू शकते. इथे ट्रान्सलेट म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करणे. खालील प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. ट्रान्सलेट मीन्स ए राईट, बी कन्वर्ट लँग्वेज, सी रीड, डी स्पीक. आता ट्रान्सलेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ, भाषांतर किंवा अनुवाद. ट्रान्सलेशन हा शब्द नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. ट्रान्सलेशन म्हणजे एका भाषेतील मजकूर किंवा बोलणे दुसऱ्या भाषेत रूपांतरित करण्याची प्रक्रिया किंवा त्याचा परिणाम. यामध्ये मूळ अर्थ कायम ठेवून दुसऱ्या भाषेत योग्य शब्दांत मांडणे आवश्यक असते. इंग्लिश मीनिंग द प्रोसेस ऑर रिझल्ट ऑफ कन्वर्टिंग टेक्स्ट ऑर स्पीच फ्रॉम वन लँग्वेज इनटू अनदर. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, ही इज वर्किंग ऑन द ट्रान्सलेशन ऑफ अ नॉव्हेल. तो एका कादंबरीच्या भाषांतरावर काम करत आहे. इथे ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर करण्याची प्रक्रिया. खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. भाषांतर मीन्स ए ट्रान्सलेट, बी ट्रान्सलेशन, सी ट्रान्सलेटिंग, डी ट्रान्सलेटेड. आता आपण ॲट क्रॉस पर्पसेस हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग मिसअंडरस्टँडिंग इच अदर, हॅव्हिंग डिफरंट इंटेन्शन्स. मराठी मीनिंग एकमेकांचा गैरसमज होणे किंवा वेगवेगळ्या उद्देशाने बोलणे. स्पष्टीकरण, जेव्हा दोन व्यक्ती एकाच विषयावर बोलत असतात पण त्यांचा अर्थ किंवा उद्देश वेगळा असतो आणि त्यामुळे गैरसमज होतो, तेव्हा ॲट क्रॉस पर्पसेस ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1, दे वर टॉकिंग ॲट क्रॉस पर्पसेस ड्युरिंग द मीटिंग. अर्थ, मीटिंग दरम्यान ते एकमेकांचा गैरसमज करून बोलत होते. स्पष्टीकरण, दोघांनाही एकमेकांचे नीट समजत नव्हते, त्यामुळे ही इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2, वी आर्ग्यूड बिकॉज वी वर ॲट क्रॉस पर्पसेस. अर्थ, आमच्यात वाद झाला कारण आम्ही एकमेकांचा गैरसमज करत होतो. स्पष्टीकरण, उद्देश वेगळे असल्यामुळे गैरसमज झाला म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप, ॲट क्रॉस पर्पसेस म्हणजे एकमेकांचा गैरसमज होणे, म्हणजे मिसअंडरस्टँडिंग इच अदर. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ ॲट क्रॉस पर्पसेस. ए ॲग्री कम्प्लिटली, बी मिसअंडरस्टँड इच अदर, सी वर्क टुगेदर, डी स्टे सायलेंट. योग्य उत्तर कॉमेंट करा. आता आपण ॲट लार्ज हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग फ्री ऑर नॉट कॉट, एस्पेशली अ क्रिमिनल. ऑल्सो मीन्स जनरली ऑर वाईडली. मराठी मीनिंग मोकाट फिरणारा, अजून पकडला गेलेला नाही, तसेच सर्वसाधारणपणे. स्पष्टीकरण, जेव्हा एखादी व्यक्ती, विशेषतः गुन्हेगार, अजूनही पकडली गेलेली नसते आणि मोकाट फिरत असते, तेव्हा ॲट लार्ज ही इडियम वापरतात. काही वेळा याचा अर्थ सर्वसाधारणपणे असा देखील होतो. सेंटेन्स 1, द थीफ इज स्टील ॲट लार्ज. अर्थ, चोर अजूनही मोकाट आहे.
पकडला गेलेला नाही. स्पष्टीकरण: तो अजून सापडलेला नाही म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2: द इश्यू वॉज डिस्कस्ड ॲट लार्ज इन द मीटिंग. अर्थ: त्या मुद्द्यावर मीटिंगमध्ये सविस्तर चर्चा झाली. येथे ॲट लार्जचा अर्थ सर्वसाधारणपणे किंवा सविस्तरपणे असा घेतला आहे. एक्झाम टिप: ॲट लार्ज म्हणजे मोकाट किंवा सर्वसाधारणपणे. अर्थ: फ्री, नॉट कॉट, जनरली. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ ॲट लार्ज. ए. इन प्रिझन. बी. नॉट कॉट. सी. व्हेरी स्मॉल. डी. हिडन. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण ॲट वन्स विट्स एंड हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: सो वरीड और फ्रस्ट्रेटेड दॅट यू डोंट नो व्हॉट टू डू. मराठी मीनिंग: खूप त्रस्त किंवा चिंताग्रस्त होऊन काय करावे हे न समजणे. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती खूपच त्रस्त, चिंताग्रस्त किंवा गोंधळलेली असते आणि तिला पुढे काय करावे हे समजत नाही, तेव्हा ॲट वन्स विट्स एंड ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1: शी वॉज ॲट हर विट्स एंड विथ द नॉयझी चिल्ड्रन. अर्थ: गोंगाट करणाऱ्या मुलांमुळे ती खूप त्रस्त झाली होती. स्पष्टीकरण: ती इतकी त्रासली होती की काय करावे हे समजत नव्हते, म्हणून ही इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2: आय एम ॲट माय विट्स एंड ट्राईंग टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. अर्थ: ही समस्या सोडवताना मी खूपच त्रस्त झालो आहे. स्पष्टीकरण: खूप प्रयत्न करूनही उपाय सापडत नाही, म्हणून ही इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ॲट वन्स विट्स एंड म्हणजे खूप त्रस्त होणे. अर्थ: एक्स्ट्रीमली वरीड और फ्रस्ट्रेटेड. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ ॲट वन्स विट्स एंड. ए. व्हेरी काम. बी. फुल्ली सॅटिस्फाईड. सी. एक्स्ट्रीमली फ्रस्ट्रेटेड. डी. व्हेरी हॅपी. योग्य उत्तर कमेंट करा.